नाशिक शहर आज पहाटे भीषण अपघाताने दणाणून गेले आहे. गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयासमोर भरधाव दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर रोडकडून अशोक स्तंभाकडे जाणारी युनिकॉर्न दुचाकी MH18 CJ 0918 वेगात असताना चालकाच्या वाहनावरील ताबा सुटला. दुचाकी थेट रस्त्यावरील डिवायडरवर जाऊन जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी काही अंतरावर फटफट गेली आणि दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. अपघाताचा आवाज इतका मोठा होता, मल्हारखान परिसर दणाणून गेला. नागरिक घराबाहेर धावत आले. स्थानिकांनी तात्काळ अँब्युलन्स आणि पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटातच पोलिसांनी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पहाटेच्या शांततेचा चिरत झालेल्या या अपघाताने शहरात खळबळ व्यक्त होत आहे. भरधाव वेग आणि बेफिकीर वाहन चालकत्व पुन्हा एकदा जीवावर बेतल्याचे या दुर्घटनेतून स्पष्ट झाले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.